नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही? माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर मी आज नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी। तर ते पिठलं तर अगोदरच्या काळामध्ये पिठलं भाकरी लोक खूप खायचे, कारण आताच्या काळामध्ये खूप कमी खात आहेत। तर नक्की आवर्जून खायचं, कारण खूप छान लागतं पिठलं आणि भाकरी ज्वारीची। तर चला मी बनवते रेसिपी। त्यासाठी मी घेतलेला आहे जिरे, मीठ, थोडीशी कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या 4-5। तर मी याला वाटून घेणार आहे। त्यानंतर मी 1 वाटी चण्याचं पीठ सुद्धा घेतलेलं आहे, थोडंसं कमी आहे 1 वाटीला। त्याचबरोबर मी याच्यामध्ये वाटून घेणार आहे। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे, तेल गरम सुद्धा झालेलं आहे। आपण याच्यात टाकूया जरा मोहरी, राई, त्यानंतर थोडेसे जिरे, त्यानंतर मी टाकणार आहे वाटून घेतलेली मिरची, त्यानंतर हळद, त्यानंतर आता आपण टाकूया याच्यामध्ये पाणी। मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। आता याला आपण उकळी आल्यानंतर याच्यामध्ये पीठ टाकूया। हे बघा उकळी आलेली आहे, याच्यामध्ये आपण आता हरभऱ्याचं पीठ टाकूया। अशा प्रकारे याला फेटून घ्यायचं। हे बघा पिठलं झालेलं आहे व्यवस्थित। हे पहा, अशा प्रकारे पिठलं तयार झालेलं आहे। हे पहा, मी झुणका आणि भाकर सर्व केलेलं आहे, सर्व केलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे झुणका भाकर तयार आहे। तुम्ही पण ट्राय करू शकता, करून पहा। आणि मी भाकर कशी बनवायची याचा पण व्हिडिओ बनवून टाकलेला आहे माझ्या चॅनलमध्ये, तर तुम्ही ते पहा आणि जरूर ट्राय करा। तर भेटूया पुढच्या रेसिपीला। बाय, धन्यवाद।